31 रन्स आहेत. 2 षटकाचा खेळ झाला. तिसरं षटक प्रगती पथावरती आणि 31 धावा दाखल करते आहेत. इट इज अ फ्लाइंग स्टार्ट, कारण दुर्गेश इलेव्हन अर्नाळा खूप नामवंत संघ, या फॉर्मॅटमध्ये स्पेशलिस्ट म्हणून जाणले जाणारे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. समोर बारोंडा 11 हा संघ सुद्धा कमी नाही आहे. मागे एक स्पर्धा पार पडली ती बोरिवलीमध्ये. त्या स्पर्धेमध्ये बारोंडा 11 हे नाव आपलं वेगळ्या पद्धतीने रोवलं होतं आणि खूप चांगला खेळ त्यांनी प्रदर्शित केला होता संपूर्ण अंडरआर्म क्रिकेट विश्वासमोर. सेमीफायनलमध्ये जरी माघारी परतले असले तरी सुद्धा त्यांचा बोलबाला राहिलाय आणि तो मात्र संघ या ठिकाणी फिल्डिंग करतोय. साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र ड्राईव्ह केलाय, संधी नव्हती, चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार. खूप चांगला फटका त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला गेला होता विकास दसकर यांनी. ज्या प्रकारे खेळून काढलं, जयेश घरत चांगल्या प्रकारे गाईड करतायत, त्याला सांगतायत कशा प्रकारे बॅटिंग करणं गरजेचं आहे, कशा प्रकारे विकेट थांबायचं आहे, कारण आज प्रशांत नाहीये, विघ्नेश नाहीये, थोडासा जबाबदारीचा भार हा वाढला असेल दोन्ही फलंदाजांवरती आणि त्या जबाबदारीला पूर्णपणे अतिशय चांगल्या प्रकारे पार पडत असताना पण एकदा गोलंदाजी मागपती सज्ज होतोय. बारोंडा 11 वर्सेस दुर्गेश असा सामना मार्गस्थ आहे. जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने, नो चान्स फॉर द बिल्डर, चेंडू जातो सर सीमारेषा बाहेर, चौकार. विकास देसकर त्या ठिकाणी आहे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं जयेश घरत, ही जोडी मैदानाच्या मध्ये दाखल झाले. संपूर्णपणे जबाबदारी, यांच्या जबाबदारीला जाणतात आणि सध्याच्या घडीला दुर्गेश इलेव्हन हे नाव जर आपण पाहिलं तर अंडरआर्म क्रिकेटमध्ये आहेच आहे, त्याचबरोबरीने ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा खूप वेगळा बोलबाला या संघाचा पाहायला मिळतो. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने थोडासा वाईड आणि चेंडू सरळ जातो सीमारेषा बाहेर, चौकार. थँक्यू. 43 धावा दाखल करतात लगातार, चौथा चौकार विकासच्या बॅटमध्ये नेतोय. अतिशय चांगली बॅटिंग, खूप चांगली स्थिती आहे आणि या स्थितीमधून अजून बळकटी आणावी लागेल, कारण समोर तितक्या ताकदीचा संघ आहे. बारोंडा 11 म्हटलं की या फॉर्मॅटमधील चांगल्या प्रकारचं ज्ञान आहे, या फॉर्मॅटमध्ये कशा प्रकारे खेळा या गोष्टीला जाणतात आणि म्हणूनच 60 धावा या दापलकावरती येणं तितक्याशा योग्य असतील. बाउंड्रीज ओपन असतात, गॅप्स ओपन असतात आणि त्या गॅप्सला हेरण्यामध्ये माहीर फलंदाज दोन्ही संघांमध्ये आहेत, म्हणून या मॅचची रंगतदारता तितकीशी मोठी असेल. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा गॅप, लगातार 5वा षटकाची समाप्ती, 47 धावा दापलकावरती.